नांदेडमध्ये एका तरुणाला पुराच्या पाण्यामध्ये मोटरसायकल नेणं पडलं महागात। तरुण थोडक्यात बचावला, मोटरसायकल मात्र गेली वाहून। व्हिडिओ व्हायरल। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामधील वाघाडी नदीला आलेल्या पुरामध्ये 3 जण अडकले। अडकलेल्या तिघांनीही झाडाचा घेतला आधार। कोल्हापुरात पुराच्या पाण्यातही दुधाची वाहतूक। कमरे इतक्या पाण्यामधून संकलन केलेले दुधाचे कॅन गावातील तरुणांनी टेम्पोपर्यंत पोहोचवले। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचानं कमी। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 47.7 फुटांवर। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद। कोल्हापूरकरांना मोठा दिलासा। अलमट्टी धरणामधून 3.25 लाख पाण्याचा विसर्ग। यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 1 इंचानं घट। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले। धरणामधून सध्या 2,50,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीच्या चांदोली धरणामधून सध्या 16,385 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। त्यामुळे वारणा आणि मोरणा नदीकाठावरील 21 गावांना फटका। सांगलीमधील कृष्णा नदीची पातळी 40.2 फुटांवर। पुराचा धोका नसला तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम। कोल्हापुरामध्ये पुराच्या पाण्यामधून भर पावसामध्ये रुग्णाला बोटीतून आणत सामाजिक कार्यकर्त्यानं त्याचा जीव वाचवला। हृदयविकाराचा त्रास जाणवत असलेल्या रुग्णाला संभाजी घोरपडेंनी तत्काळ रुग्णालयात केलं दाखल। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी धरण 90% भरलं। धरणामधून 4,39,000 क्युसेकनं तिलारी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये 71% पाणी साठा। तुळशी, मोडकसागर आणि विहार धरणामध्ये 100% पाणी साठा। गडचिरोली जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस। पर्लकोट नदीच्या पातळीमध्ये वाढ। पुराचं पाणी भामरागडच्या बाजारपेठेत शिरलं। 50पेक्षा अधिक दुकानं, घरं पाण्याखाली। गडचिरोली तालुक्यामधील मौजा चांदाळा इथे पुरामुळे शेतामध्ये नागरिक अडकले। एनडीआरएफच्या टीमनं 59 जणांना बाहेर काढलं। सांगलीच्या वाळवा तालुक्यामधील ऐतवडे खुर्दमध्ये पुरामुळे वीज आणि पाणीपुरवठा बंद। महावितरण कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यामधून जाऊन बंद पडलेला पाणीपुरवठा, वीज पुरवठा केला सुरळीत। पुण्याच्या राजगडमध्ये मुसळधार पाऊस। गुंजवणी नदीवरील 20 वर्ष जुना असलेल्या अडवली गावातील बंधाऱ्याचा काही भाग गेला वाहून। बंधाऱ्यावरील ये-जा बंद झाल्यानं शेतकऱ्यांना फटका। बंधारा दुरुस्तीची मागणी। खडकवासला धरणामधून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार। दुपारी 3 वाजता 5,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाणार। मुसळधार पावसानं भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला पाण्यानं वेढलं। साचलेल्या पाण्यामधून रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागतेय ये-जा। मालेगावातील गिरणा पुलावरती तरुणांची स्टंटबाजी। नदीला पूर आलेला असताना देखील वाहत्या पाण्यामध्ये 15 ते 20 फुटांवरून उडी मारत केली स्टंटबाजी। पावसानं सह्याद्रीचं सौंदर्य खुललं। कळसुबाई शिखर रांगेचा भाग असलेल्या शिंदोळा किल्ल्यावरची ही मनमोहक दृश्य खास माझाच्या प्रेक्षकांसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।